तर हे तर कळलं आम्हाला की आम्हाला खर्च कमी करायचे आहे, राईट. म्हणजे आपोआपच आपलं इन्कम वाढणार आहे. पण ह्याच्या नंतरची स्टेप काय? मध्यमवर्गीयांच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय असतात आणि श्रीमंतांच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत असतात. हे आपल्या समाजामध्ये चित्र आहे आणि हे जगात कुठेही गेलं तरी असंच चित्र आहे. याचं कारण काय? याची 2 कारणं आहेत. पहिलं, शाळा कॉलेजमध्ये पैशाबद्दल शिकवलं जात नाही, नंबर 1. आणि नंबर 2, श्रीमंत लोकांचे आईबाप त्यांच्या मुलांना काहीतरी शिकवतात आणि मध्यमवर्गीयांचे आईबाप त्यांच्या मुलांना काहीतरी शिकवतात पैशाबद्दल. बरोबर. हे दोन्ही एज्युकेशन्स वेगवेगळे आहेत. म्हणून श्रीमंतांच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत होतात आणि मध्यमवर्गीयांच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय होतात. मग हे आपल्याला जर कळलं की श्रीमंत आईबाप त्यांच्या मुलांना काय शिकवतात आणि ते आपण आपल्या मुलांना शिकवलं तर आपोआप श्रीमंत होतील. मग ते काय शिकवतात? तर हा सेकंड पार्ट आता, की खर्च कमी ठेवा. मग उरलेले पैसे काय करायचे? तर ते अशा गोष्टीत खर्च करा किंवा गुंतवा की ज्याच्यामुळे तुमच्या खिशात अजून पैसे येतील. बरं. त्याला म्हणतात ॲसेट. आता होतं काय की मध्यमवर्गीय माणूस काय करतो? आपण एक टिपिकल, त्याला नोकरी लागली की आता आईबाप मागे लागतात की आता झालं, तुला चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लागली, लग्न कर. मग लग्न करण्यासाठी क्रायटेरिया काय? यू शुड लुक रिच, की सगळं तुम्ही सेटल्ड आहात. आपल्याकडे आपल्या समाजामध्ये सेटल होणे हा एक मोठा सिंड्रोम आहे. मग सेटल होण्यासाठी घर घ्यायचं आणि गाडी घ्यायची. आता प्रश्न हा आहे की तुम्ही घर घेतलं तर त्या घर घेतल्यामुळे तुमच्या खिशामध्ये पैसे येत आहेत की खिशामधनं पैसे बाहेर जात आहेत? लोन असेल, पैसे खिशातनं बाहेर जाणार आहे. लोन नसलं तरी त्या घर मेंटेन करायला तुम्हाला खर्च आहे. बरोबर. मग घर घेणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण वेळ चुकीची असू शकते. मी काय करायचंय तर अशा गोष्टी गोळा करायच्या ज्याच्यामुळे माझ्या खिशात पैसे येतील. बरं. म्हणजे त्याला म्हणतात ॲसेट. आणि ते गोळा करत 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 इव्हेंच्युअली माझा कॅश फ्लो वाढणार आहे. म्हणजे मी नोकरी करतोय, 50,000 रुपये मला पगार आहे, 20-25 हजारात मी जगतोय, 20-25 हजाराचे मी ॲसेट्स घेतले. मग त्या पैसे ते वाढले त्या ॲसेट्समध्ये की मग अशा गोष्टी गोळा करायच्या ज्या माझ्या खिशातनं पैसे काढून घेतील. आता हे जे करावं लागतं ह्याच्यासाठी थांबावं लागतं आणि ती थांबायची तयारी नाही. आपल्याला उद्या सकाळी श्रीमंत व्हायचंय. मग मधला मार्ग काय? श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसा. राईट. बँकेत जा, लोन घ्या, गाडी घ्या, घर घ्या. मग त्या नुसतं घर घेऊन होत नाही, मग त्याच्यात फर्निचर भरा आणि मग इव्हेंच्युअली व्हॉट दी हाऊस इज डुईंग, तुमच्या खिशातनं तो EMI 20 वर्ष काढून घेतोय. मध्यमवर्गीय माणसांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना ॲसेट आणि लायबिलिटी यातला फरक कळत नाही. ॲसेट म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकेल, लायबिलिटी म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशातनं पैसे काढून घेईल.